नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा किचनमध्ये येते. अगोदर ती गॅस वगैरे आणि किचनचे दर्शन घेते आणि आता स्वयंपाकाला लागते. कुकचा मस्त ड्रेस घालते आणि लगेच आता ती भाजी वगैरे चिरायला घेते आणि तेवढ्यात तेथे मालविका येते. मालविका लगेच आता रमाला म्हणते की काय ग, जमते ना? तेव्हा आता रमा तिच्याकडे बघून हसते आणि हो असं म्हणते. तर मालविका मुद्दाम आता रमाला हर्ट करण्यासाठी तेथे येते. आता म्हणते की हे बघ अगं, कसं आहे की माणूस बऱ्याच दिवस जर काही म्हणजे गोष्टी स्वयंपाकातील केले नाही तर विसरत असतो. आणि रमा जी अळूवडी बनवत आहे तर त्याकडे बघत विचारते की काय ग, काय बनवतेस? अळूवडी बनवतेस का? रमा काही उत्तर देत नाही. रमा बिचारी शांत असते. परंतु मालविका काही बोलायची थांबत नाही. तर आता रमाने उत्तर न दिल्यानंतर सुद्धा आता मालविका म्हणते की अगं, अळूवडी तर माझी फेवरेट आहे. आणि एक अळूचं पान हातामध्ये घेऊन आता रमाला विचारते की मी काही मदत करू का? तेव्हा रमा तिच्या हातातील ते पान घेते आणि म्हणते की नाही, मी स्वतः करेल, मला कोणाच्या मदतीची गरज नाही. तेव्हा आता मालविका परत म्हणते की जर तुला काही मदत लागली तर सांग बर का, मी येथेच बाहेर उभी आहे. तेव्हा रमा आता मालविका बाहेर गेल्यानंतर छान अशा अळूवड्या लावते आणि भाजी चिरायला घेणार. तोच लगेच आता तिने सॅलेड वगैरे आहे तर ते पूर्ण धुवून वगैरे साफ करून ठेवलेले असते. आणि तेवढ्यात तेथे तारा येते. तारा लगेच म्हणते की थँक्यू बर का, अगं तू धुवून वगैरे ठेवल्यानंतर, कारण मला सॅलेड हवेच होते. आणि लगेच आता तो डिश ती बाहेर घेऊन जाते. रमाला इतकं वाईट वाटतं आणि रागसुद्धा खूप येतो. रमा स्वतःला शांत करते. तारा आता बाहेर गेल्यानंतर रमा स्वतःला म्हणते की जाऊन दे रमा, कितीही त्यांनी तुला अगदी त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तरी तू स्वतःला शांत ठेव, काही फरक पडत नाही. आणि तुला माहिती आहे की त्या हे सर्व का करतात ते. आणि हे बघ अगं, तुला जमेल, तू खरंच काही विसरलेली नाही, तू सर्व काही व्यवस्थित करू शकशील. म्हणून रमा स्वतःला अगदी प्रोत्साहित करत असते. आणि हे बघ रमा, तू हे विसरू नको, तू हे का करतेस तर आरोहीसाठी. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि रमा ही तयारीला लागते. त्यानंतर आता आरोहीचे मित्रमैत्रिणी आलेले असतात आणि गोलू तर गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात. पार्वती आजी त्यांना म्हणते की सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे आणि चला बरं लवकर, गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया म्हणून आता सर्वजण असे मुलं आत येतात. पार्वती आजी त्यांना नमस्कार करून घ्यायला सांगते आणि सर्वांना तेथे बसायला सांगून म्हणते की हे बघा, तुमच्यासाठी काहीतरी आज गंमत आहे. तेव्हा आता आरोही सगळ्यांना बघून खुश होते आणि म्हणते की खरंच वेलकम टू माय होम. तेव्हा आता गोलू म्हणतो की खरंच थँक्यू बर का. सगळेजण आता आरोहीला थँक्यू म्हणतात. तेव्हा आता गोलू विचारतो की आरके मॅडम कुठे आहे ग आरोही? तर आरोही म्हणते की अरे गोलू, तुला किती वेळ सांगितले, शाळेत आरके मॅडम आणि आई ही घरी. बरं चल बरं, आता आई हेल्दी फूड बनवते आपल्यासाठी आणि ती लवकरच घेऊन येणार आहे. तेव्हा गोलू म्हणतो की अरे हो हो, मला पण माझ्या आईने आपल्यासाठी प्रसाद दिलेला आहे गणपती बाप्पाला द्यायचा आणि मग आपल्यासाठी. तेव्हा आरोही ते ऐकून अगदी खुश होते आणि चल लवकर काढ असे म्हणते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं आरोही थांब, अगोदर बाप्पाला प्रसाद काढायचा आणि मग सगळ्यांना द्यायचा. म्हणून पार्वती आजी स्वतः उठते आणि प्रसाद ही अगोदर गणपती बाप्पांना ठेवते. गणपती बाप्पांना दिल्याशिवाय आपण खायचं नसतं असे म्हणत आता पार्वती आजी देवाला प्रसाद ठेवते आणि प्रत्येक आता ती त्या मुलांना प्रसाद देते. त्यानंतर आता आरोही भाकरवडी खाते आणि म्हणते की वाव, खरंच खूपच छान मस्त आहे. तेव्हा तिची एक फ्रेंड म्हणते की अगं, माझ्या आईने भाकरवडी बनवलेली आहे आणि ते एकदम मस्त बनवते. त्यावर आता आरोही सांगत असते की हो, माझी आई सुद्धा छान असं जेवण बनवते, 5च मिनिटात ती आता जेवण घेऊन येईल. तेव्हा लगेच तारा बाहेर येते. तारा म्हणते की हो हो बेबी डॉल, अगं तुझी आई सुद्धा अगदी मस्त स्वयंपाक बनवते हो की नाही? आणि जा बरं सांग तुझ्या आईला की सगळे काही फ्रेंड आलेले आहेत स्वयंपाक घेऊन ये म्हणून. तिचा स्वयंपाक तर झालाच असेल. तर आता आरोही म्हणते की हो हो ताराताई, अगं बघते ना मी. तेवढ्यात आरोही आत येते आणि रमाला म्हणते की आई, अगं माझे फ्रेंड्स बाहेर आलेले आहेत, तुझं सगळं काही बनून झालेच ना? तेव्हा रमा म्हणते की हो हो, आणि फक्त ते सर्वजण तुमची वाट बघतात, फक्त 5-10 मिनिटात तू बाहेर ये. रमा विचारते की फक्त 5-10 मिनिटात? बरं ठीक आहे, हो मी घेऊन येते, तू जा तोपर्यंत बाहेर. त्यावर आता लगेच आरोही आईला म्हणते की आई तू बेस्ट कर बर का, सगळ्यांच्या आईने अगदी बेस्ट असं प्रसाद पाठवलेला आहे, पण सगळ्यांपेक्षा आई, माझ्या आईचा बेस्ट वाटायला हवा.
तेव्हा आता रमाला खूप टेन्शन येते. रमाला असं वाटतं की आता मी इतक्या दिवसातून स्वयंपाक बनवला, मग तो स्वयंपाक अगदी टेस्टी होतो की नाही याचे तिला खूप आता टेन्शन येते. आरोही विचारते की आई तू नक्की लवकर बाहेर येशील ना? तर रमा म्हणते की ठीक आहे बाळा, मी लवकरच येते. तेव्हा आता आरोही बाहेर गेल्यानंतर रमा विचार करते आणि म्हणते की हो, मी खूप चांगलं जेवण बनवत तर होतेच, परंतु आता सुद्धा मी इतकं छान जेवण बनवलेलं आहे, उगाच मला का असं मनातून नर्वस व्हायला होते. आणि जर जेवण चांगलं झालं नाही तर नाही, उगाच कशाला मी असा विचार करते, जेवण तर चांगलं झालंच असेल. म्हणून आता रमा ही स्वतःला परत खुश करते आणि ते बनवलेलं जेवण आहे तर ते एका डब्यामध्ये भरते. तेव्हा मात्र आता रमा ही नंतर मस्त असे थालीपीठ तयार करायला घेते आणि ते थालीपीठ ती तयार करते. तोपर्यंत आता इकडे गोलू बाहेर आरोहीला म्हणतो की अगं अगं आरोही, मला तर खूप भूक लागलेली आहे, किती वेळ अजून, तू विचार ना अगं तुझ्या आईला जेवण झाले का? तर आरोही म्हणते की हो हो विचारते. पार्वती आजी सुद्धा म्हणते की हो गोलू, अरे येतंय, 2 मिनिट फक्त. तेव्हा आता रमा सर्व तयारी करते आणि सर्व काही व्यवस्थित झाकून वगैरे ठेवून ती बाहेर येते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो हो आली. तर आरोही खुश होऊन म्हणते की हे बघा फ्रेंड्स, माझी आई आली आणि आर.के. मॅडमच माझी आई आहे बरं का, अशी ती आता ओळख करून देते. तेव्हा मात्र आता रमा खुश होऊन सगळ्या मुलांकडे बघत असते आणि मुलांना माझी आई सुद्धा खूप छान असं जेवण बनवते, हो की नाही आई? तेव्हा आता रमा खुश होऊन सगळ्या मुलांकडे बघून हसते. तेव्हा आता आरोही म्हणते की आई अगं जेवण कुठे आहे? तू तर एकटीच आली, जेवण नाही आणले, अगं सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हो हो आणते आणते, मला अगोदर सांग बरं, सगळ्यांची ओळख करून दे, कोण कोण आलेलं आहे. परंतु हे बघ अगं, मला आर.के. मॅडमला सगळं म्हणजे माहिती आहे की हे सगळे कोण आहेत, त्यांची नावं सुद्धा माहिती आहे. त्यावर आता आरोहीच ओरडते. आरोही म्हणते की अगं आई ते सर्व सोड ना गं, एकतर खूप भूक लागलेली आहे, तू काय काय बनवलं ते घेऊन ये बरं लवकर. तेव्हा रमा म्हणते की हो आणते आणते, आणि मी मस्त थालीपीठ, पुरणपोळी, तुझ्या वड्या वगैरे सगळं काही अगदी छान हेल्दी बनवलेले आहे आणि सगळ्यांनी एकदा खाऊन सांगा की कशी झालेली आहे ते. तेव्हा आता पार्वती आजी लगेच रमाचं कौतुक करते आणि म्हणते की हो रमा, तू तर खरंच पूर्वीसारखीच आहे, इतक्या लवकर आणि इतक्या कमी वेळामध्ये सुद्धा तू इतके छान इतके पदार्थ बनवलेत खरंच. तेव्हा आता आरोही खुश म्हणते की खरंच वास सुद्धा किती छान येतो. तेव्हा आता रमा सगळ्यांना आळूवड्या खाण्यासाठी देते आणि म्हणते की हे बघा चला सुरू करा. तारा आणि मालविका दरवाजातून डोकावून बघतच असतात. तेव्हा आता सर्व फ्रेंड्स एक एक घास घेतात. तर आरोही खुशून विचारते की चला बरं कसं झालं ते सांगा बरं, आणि चला बरं कसं झालं ते सांगा. आरोही सुद्धा म्हणते की हो, माझ्या आईने जे पदार्थ बनवलेले आहे ना ते खूप सुंदरच झाले असतील, कारण माझी आई खरंच खूप बेस्ट आहे. तेव्हा तारा, इरावती आणि मालविका हे बघतच असतात, परंतु आता तारा म्हणत असते की हो ना, हेल्दी जेवण आणि मस्तच होणार आहे, बघूयात की आता सगळ्यांच्या समोर रमाचा कसा आता अपमान होतोय ते. तेव्हा मात्र आता प्रत्येक मुलं एक एक घास घेतात, परंतु आता मैथिलीला असतं तो ठसका लागतो. आरोही म्हणते की अगं हळूच, रमाला सुद्धा काही कळत नसते की नक्की यांना काय झाले असेल. रमा म्हणते की काय झाले, तिखट आहे का, जरा हळूच, आणि पाणी प्यायला देते. इरावती, तारा आणि मालविका बघून हसत असतात, कारण त्यांनीच आता जेवणाची पूर्णपणे टेस्ट बिघडून टाकलेली असते. आणि तेव्हा गोलू सुद्धा आता जेव्हा एक घास घेतो तो सुद्धा अगदी वाकडे तोंड करतो. आरोहीला खूप वाईट वाटतं की नक्की ह्या सर्वांना काय झालं असेल. आणि तेवढ्यात मैथिली म्हणते की अगं आरो, तुझ्या आईने किती वाईट असं जेवण बनवलं. आरोहीला खूप वाईट वाटतं. आरोही म्हणते की मैथिली अगं तू काय बोलतेस. त्यावर आता गोलू सुद्धा म्हणतो की सॉरी अगं आरोही, हे बघ तू स्वतः टेस्ट करून बघ, मग तुला समजेल. तेव्हा आता रमा आणि पार्वती आजी यांना काही कळत नसते, परंतु तारा आणि ह्या मालविका आहे या तर खुश होऊन बघत असतात आणि इरावती मस्त त्यांच्याकडे बघून बिस्किट वगैरे खात असते. तेव्हा आता रमा म्हणते की थांबा मीच बघते, आणि रमा जेव्हा एक घास घेते तेव्हा आता रमाला सुद्धा जोराचा ठसका लागतो. रमा म्हणते की तिखट आहे खूप. तेव्हा आता रमा म्हणते की आई आजी हे बघा, मी सर्व टेस्ट करून बघितलं होतं, तेव्हा तर सर्व काही छान होतं. तेव्हा इरावती तिच्याकडे बघून हसते आणि रमा बाहेर आल्यानंतर त्यांनी जो काही पराक्रम करून ठेवलेला आहे तर तो आता इरावतीच्या समोर येतो. आणि आता रमा बाहेर आल्यानंतर तारा आणि मालविका या दोघींना तिने केलेल्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी, म्हणजे सर्व काही पदार्थ अगदी
जे टेस्टी बनवलेले आहे तर ते पूर्णपणे बिघडवण्यासाठी आता तारा आणि मालविका किचनमध्ये गेलेले असतात. काही पदार्थावर मीठ टाकतात आणि काही पदार्थावर लाल तिखट टाकून ते तिखट करतात आणि पुरणपोळीवर लिंबू वगैरे अगदी पिळून सर्व काही अगदी त्याची चव बिघडून ठेवतात. आणि असं करून आता त्यांना खूप असा आनंद मिळत असतो. आणि जेव्हा रमाची सगळ्यांच्या समोर आता आरोहीचा अपमान होत असतो, त्यात आता हे तिघींना तो अपमान बघून अगदी खुश आनंद होत असतो. तेव्हा मैथिली म्हणते की आरोही, अगं काय ग, तुझी आई तर इतकी मोठी मॅडम आहे, सगळेजण तिला ओळखतात आणि साधं तिला जेवण सुद्धा बनवता येत नाही. तेव्हा तरी सुद्धा आरोही म्हणते की हे बघ, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. माझ्या आईने एकदम चांगलं जेवण बनवलेले असणार. पार्वती आजी आणि रमा हे सर्व तेथे उभे राहून ऐकत असतात. त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं. रमाची काही चूक नसताना आता तिला आणि आरोहीला या सगळ्या मुलांचा ओरडा खावा लागतो आणि सर्वांचा अपमान सहन करावा लागतो. त्यावर आता गोलू म्हणत असतो की आरोही, एकदा तू खाऊन तर बघ. आरोही एक घास घेते आणि तिला सुद्धा खूप तिखट लागते. ती आईला खुणावून म्हणते की काय हे, म्हणजे रमाला. पार्वती आजी सुद्धा आता हे सर्व पाहत असते. इरावती आणि तारा आणि मालविका हे सर्व बघून अगदी खुश होत असतात. त्यांना खूप असा आनंद मिळत असतो हे सर्व करून. त्यावर आता रमा म्हणते की हे बघा, असं काही नाही, नक्की काहीतरी गडबड झालेली आहे. तुम्ही थोडा वेळ बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणखीन वेगळं बनवते. त्यावर आता सगळे फ्रेंड्स आणि मैथिली वगैरे म्हणतात की हे बघा मॅडम, काही नको, कारण आता आम्ही डबा सुद्धा नाही खाऊ शकत. आम्ही आता निघतो. आता सगळे काही मुलं आपले ताट वगैरे आहे तर ते तेथे टेबलवर ठेवतात आणि लगेच तेथून जायला निघतात. आता पार्वती आजी, रमा आणि आरोही यांना खूप वाईट वाटत असतं, परंतु ह्या तिघींना मात्र खूप असा आनंद भेटत असतो. आरोही सगळ्यांना अगदी आग्रह करत असते की अरे थांबा ना, रिक्वेस्ट करते, अरे थांबा, जाऊ नका. सगळे मित्र निघून जातात. ती गोलूला सुद्धा आवाज देते की गोलू, अरे थांब ना, परंतु गोलू सुद्धा थांबत नाही. सगळेजण अगदी तेथून नाराज होऊन निघून जातात. प्रत्येकाला आता आरोही आवाज देत असते, परंतु कोणीही आता थांबायला तयार नसतात. सगळे निघून जातात. रमाला खूप वाईट वाटते. आता आरोहीला सुद्धा रमाचा खूप राग येतो. तेव्हा रमा म्हणते की हे बघ, मी कान पकडून तुला सॉरी म्हणते, परंतु मी तुला एक गोष्ट सांगते की आरोही, मी सगळं काही अगदी हेल्दी बनवले होते, सगळं जेवण हे चांगलं झालं होतं, परंतु माहिती नाही अचानक हे सर्व कसे झाले. आणि हे बघ आरोही, तू वाईट वाटून घेऊ नको. मी उद्या परत तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला तुझ्यासाठी परत घरी बोलवेन आणि त्यांच्यासाठी प्रेमाने जेवण तयार करेल. आणि रमा आता कान पकडून सॉरी असे म्हणत असते, परंतु आरोही म्हणते की नको आता. आणि हे बघ, ते आता रोज रोज मला शाळेमध्ये चिडवतील, म्हणून रमाला आता सुद्धा खूप वाईट वाटतं. आणि आरोही तर आता रमावर भयंकर चिडते. सगळे फ्रेंड्स नाराज होऊन निघून गेल्यानंतर आरोहीला खूप वाईट वाटतं. आरो म्हणते की हे बघ, मला तुझ्याशी आई बोलायचं नाही, तुझ्याशी कट्टे, आणि खूप अशी रडत असते आणि रूममध्ये निघून जाते. रमाला खूप वाईट वाटतं. रमा म्हणते की हे बघ आरोही, माझ्यावर विश्वास ठेव. अगं असं काही झालेलं नाही, मी सगळे काही पदार्थ छान केले होते. आरोही ऐकायला तयार नसते. आरोही लगेच आत निघून जाते. तेव्हा रमा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. पार्वती आजीला सुद्धा खूप वाईट वाटतं. पार्वती आजीला हा प्रश्न पडतो की रमा तर इतकं छान स्वयंपाक बनवते, मग हा सगळा स्वयंपाक आहे तर तो का असं झाला असेल, म्हणून पार्वती आजीला सुद्धा काहीतरी संशय येतो. परंतु इरावती, तारा आणि मालविका ह्या खूप अगदी खुशून हसत असतात. तेव्हा आता लगेच रमा रागाने इरावती जवळ येते आणि इरावतीला म्हणते की हे बघ, जे काही केलं तर ते तुम्हीच केलेले आहे. तर इरावती खुशून म्हणते की कोणीतरी माझं तोंड काळ करायला निघाला होता. बरबटलेले जे हात आहे तर ते स्वतःच्या चेहऱ्यावर मारले आणि स्वतःच तोंड काळ करून घेतलं. आणि हे बघ ना, आज तुझा किती अपमान झाला, म्हणजे आपल्याच मुलांनी तुला असं म्हटलं की तुला जेवण करता येत नाही. हे ऐकल्यानंतर तुला किती त्रास झाला असेल ना, हे मी समजू. परंतु रमा आता रागाने इरावतीकडे बघत असते. इरावती हसून म्हणते की हे मी नाही समजू शकत, परंतु हे बघ, जे काही झाले ते वाईटच आहे. त्यासाठी मी तुला अगोदर सांगते की स्वतःला सुधारा आणि मग दुसऱ्याला सुधारायला निघा. पार्वती आजीला सुद्धा इरावतीचा खूप राग येतो. तर आता रमा रागाने काही उत्तर न देता तिच्याकडे बघत असते. तर लगेच जे बिस्किट ती खात आहे तर ते रमासमोर धरते आणि रमा रागाने तिच्याकडे बघतच असते. रमाला खूप राग आलेला असतो, कारण इतके छान पदार्थ बनवलेले आहे तर ते इरावतीमुळे आता खराब झालेत. इरावतीने हे मुद्दाम केले हे रमाला सर्व माहिती असते. त्यानंतर मात्र आता अक्षय घरी येतो.
तेव्हा आता संध्याकाळ झालेली असते. अक्षयला असं वाटतं की आज मला रमाच्या हातचं खायला जेवण मिळणार, म्हणून त्याला अगदी मनातून खूप असा आनंद वाटत असतो. समोर गणपती बाप्पांना तो नमस्कार करतो आणि स्वतःला हेच प्रश्न विचारत असतो की आज मी इतका खुश का असेल, मला रमाच्या हातचं जेवण खायला मिळणार का, आणि आरोहीने आज तिच्या आईच्या हातचं जेवण खाल्ले म्हणून तर मी खुश नसेल ना. या सगळे प्रश्न तो स्वतःला विचारत असतो. आणि तेवढ्यात इरावती बाहेर येते. तेव्हा आता अक्षयला इतका आनंद होत असतो. अक्षय म्हणतो की इतक्या वर्षातून मी तिच्या हातचं जेवण खाणार आहे. खरंच तिच्या हाताला तर खूप अशी चव आहे आणि सगळं काही छानच झालं असेल. याचा आता अक्षय खुश होत विचारच करत असतो. तेवढ्यात इरावती अक्षयला आवाज देते की अक्षय, तू खीर खाणार का? अरे खीर तर कमी गोड असेल. तेव्हा आता अक्षय खुश होत आता जेवायला बसतो. म्हणजे त्याला खीर आता रमाने बनवलेली आहे असं वाटते, म्हणून तो इतका खुश होऊन खीर खायला घेतो. परंतु 1 चमचा घास जेव्हा त्याने घेतलेला असतो तेव्हा आता त्याला वेगळंच काहीतरी वाटतं. तो इरावतीकडे बघतो. इरावती तर त्याच्याकडे बघतच असते. तर अक्षय एक एक करून आता असे अनेक चमच्याने घास घेतो आणि लगेच तो रमाच्या हातची चव ओळखतो आणि डायरेक्ट इरावतीला म्हणतो की ही खीर रमाने नाही बनवलेली. त्यावर आता इरावती विचारते की काय रे, तुला असं का वाटलं? तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की मी तिच्या हाताची चव ओळखतोय. मी अगदी खात्रीने सांगतो की मागच्या 7 वर्षात जरी रमाने तिच्या हातचं जे काही जेवण बनवलेलं आहे ते मी खाल्लं नसले तरी सुद्धा मी डायरेक्टली सांगतो की ही खीर आज रमाने नाही बनवलेली. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की नाही, तू तुझ्या रमाला ओळखायला चुकलास. कारण ही खीर आहे तर ती तिने स्वतः तिच्या हाताने बनवलेली आहे. तेव्हा आता इरावती पुन्हा म्हणते की मला माहिती आहे खीर फारशी चांगली झालेली नाही. तर अक्षय म्हणतो की काय, ही खीर रमाने नाही बनवलेली. तर इरावती म्हणते की नाही, तिनेच बनवली. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे मुलांना सुद्धा तिने ही खीर खायला दिली होती. अरे जेव्हा आरोहीच्या मित्रमैत्रिणींनी ही खीर खाल्ली तर तेव्हा त्यांनी सुद्धा तोंड वाकडे केले होते. त्यांना सुद्धा ही खीर नाही आवडली. सगळेजण अगदी ही खीर बेचव आहे, जे रमाने स्वयंपाक बनवलेला आहे तर तो बेचव आहे असे सांगून मात्र सगळेजण अगदी नाराज होत निघून गेलेत. सगळी मुलं म्हणत असते की आरोहीला, अरे आरके मॅडम म्हणवतेस आणि इतका घाणेरडा स्वयंपाक तुझी आई बनवते. वाटेल तसे ते बोलत होते आणि सगळेजण रागावून सुद्धा निघून गेले. आणि हे बघ, घरामध्ये बाप्पा असताना मुलंही अशी निघून गेलीत. आणि खरंच आरोहीचं तोंड खूप अगदी नाराज झाले होते. तिला सुद्धा खूप असं वाईट वाटले. तिच्याकडे सुद्धा अगदी भगवत नव्हते. खरंच इतकं म्हणजे त्यावेळेस वाईट घडले. रमाने इतका बेचव असा स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांच्या समोर आता आरोहीचा अपमान झाला. सगळ्यांनी आरोहीला चिडवले. असे आता इरावती एक एक करून सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न करते आणि तेवढ्यात आरोही धावतच येते. धावत येऊन ती आता घट्ट अशी अक्षयला मिठी मारते आणि मुद्दाम मालविका तेथे आता आरोहीसाठी खायला घेऊन येते आणि म्हणते की बाळा, हे बघ बाळा, अगं थोडंसं खाऊन घे. तर अक्षय समोर मुद्दाम हे सर्व नाटक करत असतात. तेव्हा अक्षय विचारतो की काय झालं बाळा, तू काहीच खाल्ले नाही का? तर आरोही सांगते की बाबा, अरे माझा मूड ऑफ झालेला आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, आपण एक काम करूयात, आपण तुझ्यासाठी पुन्हा एक पार्टी करूयात. तर इरावती लगेच म्हणते की आता हिच्या पार्टीला कोण येणार बरं? तर अक्षय आणि आरोही आता इरावतीकडे बघत असतात. तर मालविका म्हणते की हे बघा, तुम्ही असं बोलू नकास, कारण आज विसर्जन आहे. आपण सगळ्या मुलांना उद्या परत बोलूयात आणि मी त्यांच्यासाठी मस्त असं जेवण तयार करते आणि मस्त असं जेवण बनवून मी आता अगदी छान असा पदार्थ तयार करते. काय तर पदार्थ आणि रतात्वी हा पदार्थ बनवूयात. तेव्हा आरोही विचारते की हे काय असतं? तेव्हा आता हे मालविका म्हणते की अगं मुलं, जे काही आता हे रोजच्या भाज्या असतात तर ते खात नसतात आणि ही जी काही डिश आहे तर ती वेगळी काहीतरी आहे. आणि हे बघ, जेव्हा तुम्ही हा पदार्थ खातान तर तुझे मित्र मैत्रिणी तुला रोज अगदी डब्यामध्ये हाच पदार्थ आणण्यासाठी सांगतील. तेव्हा आरोही बिचारी खुश होते. आरोही म्हणते की खरंच माझ्या मित्र मैत्रिणी असे म्हणतील आणि ते डिश खातील का? तर आता मालविका म्हणते की हो, तू फक्त खाऊन तर बघ आणि तुझ्या मित्रांना सुद्धा देऊन तर बघ, रोज तुला तेच मागतील. पण त्या अगोदर तुला एक काम करायचं आहे, ताटातील जे जेवण आहे ना ते सगळं संपवायचं आहे, तरच मी ती डिश बनवणार आहे. चालेल ना तुला? तर आरोही म्हणते की हो हो नक्की चालेल. तेव्हा इरावती मुद्दाम अक्षयला हे सर्व दाखवत असते आणि अक्षय समोर मुद्दाम हे नाटक केले जात असते. तेव्हा इरावती म्हणते की हे बघ अक्षय, तुला जरी पार्टनरची गरज नसेल
परंतु आरोहीला मात्र आईची गरज आहे आणि बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आता रमा सुद्धा तिच्या घरी निघून जाईल, ती तिच्या आयुष्यामध्ये रमेल। तेव्हा आता मुद्दाम रमाविषयी आणि अक्षयला वेगळं करण्यासाठी आणखीनच ह्या प्रयत्न करायला सुरुवात करतात। रमा मात्र आता आरोहीसाठी खायला काहीतरी घेऊन येते आणि ते सर्व ऐकत असते। इरावती अक्षयला म्हणते की हे बघ, तू मालविकाचा विचार कर, एकतर चांगली मुलगी आहे आणि आरोचं सुद्धा एका प्रेमाने ती किती छान एका आईसारखं करते, त्यामुळे तू मालविकाबद्दल विचार करून तिच्याशी लग्न करायला तयार हो। तेव्हा आता अक्षयला इरावतीचा रागच येत असतो आणि हे बघ अक्षय, अरे ती चांगली आई होण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि ह्या टिपिकल जे काही डिशेस आहे ते बनवण्यापेक्षा आणि आता ती स्वतःच्या हाताने मुलांना काहीतरी वेगळं असं पदार्थ तयार करेल आणि तो मुलांना खायला घालेल, जो मुलांना खूप असा आवडेल तो, आणि सगळे मुलं आता आरोहीचं कौतुक करतील। मग आरोहीला सुद्धा खरंच खूप छान वाटेल। त्यामुळे तू अक्षय नक्की आता म्हणजे विचार कर, तो आरोहीचा विचार कर आणि मालविका सुद्धा विचार कर। रमाला आता हे सर्व ऐकून खूप असं वाईट वाटतं। तेव्हा आता मुद्दाम ती खीर आहे तर ती हातात चमच्याने अशी खालीवर टाकत असते आणि त्याचा वास घेऊन नाक वगैरे अगदी असं मुरगडल्यासारखं करत असते, जेणेकरून ही खीर चांगली झालेली आहे नाही असे मुद्दाम अक्षयसमोर त्या नाटक करत असतात। रमा बिचारीला खूप वाईट वाटतं आणि आता मालविकाबरोबर अक्षयचं लग्न सुद्धा इरावती लावून द्यायला निघालेली आहे हेच आता रमाला समजते। मालविका तर खूपच खुश असते आणि अक्षय समोर नाटक अगदी प्रेमाचं ती आरोहीच्या बद्दल खूप प्रेम आहे असं दाखवत असते आणि ते नाटक आपलं पूर्ण करत असते। तिला सुद्धा खूप आनंद होतो। रमा त्यांच्याकडे रागाने पाहत असते आणि रमाला खूप वाईट वाटतं। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमाला इतकं वाईट वाटतं, रमा लगेच आता रूम मध्ये येते आणि आपलं बॅग वगैरे भरत असते। त्यावर तेथे अक्षय येतो। अक्षय म्हणतो की हे बघ, आता गणपती तूच आणलेले आहे ना, त्यामुळे विसर्जन सुद्धा तूच करायचं। या व्यतिरिक्त जर तुला काही बोलायचं असेल तर ते आपण नंतर बोलूयात। तेव्हा आता रमा म्हणते की नाही, मी नाही करू शकत। तेव्हा आता अक्षय रमाजवळ येतो। रमा खूप रडत असते। रमा स्वतःला मानत असते। रमा म्हणते की मी खरंच एक आई म्हणून योग्य नाही, आता माझ्या मुलीला सुद्धा मी नकोय आणि यात चूक कोणाची सुद्धा नाही आणि यात फक्त आणि फक्त माझी चूक आहे। आता रमा स्वतःला दोषी मानत असते आणि अक्षय सुद्धा आता रमा रडत आहे म्हणून अक्षयच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते। तो रमाला अगदी समजवण्याचा, तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो स्वतःला सावरतो आणि रमाकडे बघत असतो। रमा रडत असते तर त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि त्याला सुद्धा खूप असं वाईट वाटतं। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।